नमस्कार, मी प्रशांत कदम. टी व्हीवरती अगदी छोट्या-मोठ्या बातम्यासुद्धा ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवल्या जातात. पण खरी-खुरी ब्रेकिंग न्यूज नेमकी काय असते, हे तुम्हाला ही बातमी ऐकल्यानंतर कळेल. देशाच्या स्टॉक मार्केटच्या इतिहासामध्ये म्हणजे स्टॉक मार्केटची स्थापना झाल्यापासून आजपर्यंतचा हा सर्वात मोठा घोटाळा म्हणावा लागेल आणि केवळ देशातलाच नव्हे, जगाच्या इतिहासामध्ये इतका मोठा अकाउंटिंग स्कॅम जो आहे तो कधीही झाला नसेल. कारण आकडाच तितका थक्क करणारा आहे, डोकं चक्रावणारा आहे. 15 लाख कोटी रुपये, हो, लाख कोटी रुपये. इतका मोठा आकडा आहे एका कंपनीनं आपला 5 वर्षांचा रेव्हेन्यू म्हणून दाखवलेला आणि तो पूर्णपणे बोगस आहे हे आता 5 वर्षानंतर सेबीला लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी तातडीनं इंटरिम ऑर्डर काढून या कंपनीच्या ट्रेडिंगवरती आणि त्यांच्या बाकीच्या अकाउंट्सवरती बंदी आणलेली आहे. राजेश एक्सपोर्ट्स असं या कंपनीचं नाव आहे आणि याच्यासाठी तुम्हाला अजिबातच डोकं लावण्याची गरज नाही आहे की ही कंपनी चालवणारा व्यक्ती जो आहे तो कुठल्या राज्यामधला आहे. बहुतांश वेळा अशा बोगस कंपन्यांमध्ये किंवा अशा बोगस पद्धतीने सार्वजनिक बँकांचे पैसे लुबाडणारी जी व्यक्ती असते ती गुजरातमधून येते आणि इथंसुद्धा पुन्हा तेच झालेलं आहे. म्हणजे खरोखर एखाद्याच्या पायाखालची वाळू सरकेल अशा पद्धतीची ही बातमी आहे आणि म्हणजे ह्या बातमीतले आकडे अजूनही वाचताना विश्वास बसत नाही, इतके भयानक आहेत. आता त्याच्या पुढची अजून धक्कादायक बातमी ही आहे की या अशा बोगस कंपनीमध्ये ज्या कंपनीचं व्हॅल्युएशन साधारणपणे 3,200 कोटी रुपये आहे स्टॉक मार्केटवरती, त्या कंपनीमध्ये LICनं 10% गुंतवणूक केलेली आहे. जो तुमचा माझा पैसा आहे आणि याच कंपनीबद्दल म्हणजे इतकी साशंकता होती, इतके सगळे प्रश्न मार्केटमध्ये लोक विचारत होते, म्युच्युअल फंड्स या कंपनीपासून दूर राहत होते. त्या कंपनीमध्ये LIC मात्र 10% गुंतवणूक करते, ते नेमकं कोणाच्या आदेशावरून. आणि त्यामुळं अशा पद्धतीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्याचा सरकारशी, व्यवस्थेशी काही संबंध नाही आहे असं जर सुरुवातीला काही लोकांना वाटत असेल तर त्यांच्यासाठीच सुरुवातीला ही गोष्ट सांगतो की इतक्या बोगस कंपनीमध्ये LICनं 10% गुंतवणूक नेमकी केली कशी आणि ज्याच्यामध्ये आता सामान्यांचे पैसे कसे बुडवले, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे न खाऊंगा न खाणे दूंगा किंवा ही सगळी भ्रष्टाचाराची व्यवस्था जी आहे ती आपण बदलून टाकू, असं आश्वासन ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशातल्या जनतेला दिलं होतं, त्यांच्या डोळ्यादेखत एक कंपनी 2020 ते 2025 पुन्हा कालखंड पण लक्षात घ्या, कारण हल्ली आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 2014च्या आधीच्या कशा चुकीच्या आहेत हे सांगण्यामध्ये एनर्जी जास्त जात असते. पण इथं 2020 ते 25चा कालावधी आहे आणि या 5 वर्षामध्ये या कंपनीनं 15 लाख कोटी रुपयांचा आपला जो रेव्हेन्यू दाखवला 5 वर्षातला, तो पूर्णपणे बोगस आहे. आणि सेबीच्या 109 पानांच्या रिपोर्टमधले आकडे जे आहेत ते इतके भयानक आहेत की म्हणजे याला मिसरिप्रेझेंटेशन ऑफ फिगर असं सुद्धा म्हणता येणार नाही. हे केवळ आकड्यांचं मिसरिप्रेझेंटेशन नाही आहे. इथं एक माणूस अख्खी पॅरलल इकॉनॉमी उभी करतोय अशा फ्रॉड गोष्टींवरती इतके मोठे आणि भयानक हे आकडे आहेत. आणि त्यातही भयानक अजून एक गोष्ट ही आहे की अशा फ्रॉड कंपनीसोबत आपल्या देशातली सरकारं MOU पण साईन करत होती. 2022 मधला तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा, जे चंद्रशेखर राव होते TRSचा, त्यांचा फोटो आहे आणि या इतक्या बोगस माणसासोबत ते त्यावेळी MOU साईन करत होते. आता राजेश एक्सपोर्ट ही जी कंपनी आहे ती नेमकी कशामध्ये आहे, तर ही आहे गोल्डच्या बिझनेसमध्ये. म्हणजे शुभ ज्वेलर हा जो ब्रँड आहे तो तुमच्यापैकी कदाचित काही लोकांनी ऐकला असेल, तो या कंपनीचा ब्रँड आहे. पण ही कंपनी जी आहे राजेश एक्सपोर्ट, ती आपला रेव्हेन्यू एका स्विस गोल्ड रिफायनरीच्या आधारे दाखवत होती आणि ती कंपनी आपण बॉरो केलेली आहे असं त्यांनी याच्या आधी सांगितलेलं होतं. पण प्रत्यक्षात त्या कंपनीचा जो रेव्हेन्यू आहे तो त्यांनी आपल्या सगळ्या खात्यामध्ये पूर्णपणे बोगस पद्धतीनं दाखवलेला होता. म्हणजे अगदी तुम्हाला थोडक्यात सांगतो की उद्या जर एखादी टोल कंत्राटदाराची कंपनी आहे, टोल कंत्राट घेतलेली, ती आपल्याकडचं टोल कलेक्शन दाखवण्याच्या ऐवजी आपल्या टोल नाक्यावरनं जाणाऱ्या सगळ्या ज्या गाड्या आहेत
त्यांची किंमत किंवा त्या कंपन्या जणू आपण ओन करतो अशा पद्धतीनं जर स्वतःचा बिझनेस सांगू लागली, स्वतःचे आकडे आपल्या कंपनीच्या खात्यामध्ये दाखवू लागली, तर तो किती बोगस स्कॅम असू शकतो याची कल्पना करा. आणि तशाच पद्धतीचा हा स्कॅम जो आहे तो या राजेश मेहता नावाच्या व्यक्तीच्या राजेश एक्सपोर्ट या कंपनीनं केलेला आहे. आता जी माहिती या रॉयटर्सच्या वृत्तामध्ये आहे, राजेश एक्सपोर्ट इज अ कंपनी इन बेंगलुरू दॅट रिफाइन्स गोल्ड अँड मेक्स ज्वेलरी. आणि वलकांबी नावाची एक स्विस कंपनी आहे, जिला अनेकदा लार्जेस्ट गोल्ड रिफायनरी इन द वर्ल्ड म्हटलं जातं. ती 2015मध्ये यांच्याशी असोसिएट झाली हे त्यांनी सांगितलेलं होतं. आणि त्याच्यानंतर ही कंपनी जी आहे ती सातत्यानं आपले आकडे जे आहेत ते फुगवून सांगत होती. म्हणजे अगदी 2026च्या जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांच्या क्वार्टरमध्ये यांनी आपला रेव्हेन्यू जो आहे तो 2.36 लाख कोटी रुपये सांगितलेला होता. म्हणजे हा आकडा किती मोठा आहे, तर ऑलमोस्ट आपल्या देशातल्या सगळ्या कंपनींचा जेवढा सेल असेल त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त हा आकडा आहे. आणि केवळ 3,200 कोटी रुपयांची व्हॅल्युएशन या कंपनीची स्टॉक मार्केटवरती आहे. आता त्यातली सुद्धा म्हणजे जर इतक्या बोगस पद्धतीनं रेव्हेन्यू दाखवला असेल तर शेवटी हे व्हॅल्युएशनसुद्धा बोगस आहे. आणि त्याच्यामध्ये रिटेल इन्व्हेस्टर्स, किरकोळ गुंतवणूकदारांचाच पैसा जो आहे तो शेवटी जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या फ्रॉडमधून वारंवार हे दिसतं की एक प्रकारचं मास वेल्थ डिस्ट्रिक्शन सामूहिक पद्धतीनं लोकांच्या संपत्तीवरती घाला घातला जातो आणि तेच करण्याचं काम अशा पद्धतीच्या कंपन्या करतात. मुळात प्रश्न आहे की ज्या सेबीचं काम देखरेख करणं आहे, ज्या व्यवस्थेचं काम अशा पद्धतीच्या बोगस कारभाराला धाक घालणं आहे, ते नेमके गेले कुठं होते. म्हणजे ही कंपनी इतका मोठा फ्रॉड करते आणि 99% रेव्हेन्यू त्यांचा बोगस निघतो, तोपर्यंत आपल्या देशातल्या सगळ्या यंत्रणा झोप काढत होत्या का, हा याच्यातला मूलभूत प्रश्न आहे. आणि बघा, या कंपनीबद्दल सुद्धा म्हणजे सातत्यानं प्रश्न विचारले जात होते. देबाशिष बासू नावाचे सुचेता दलाल यांच्यासोबत ज्यांनी काम केलेलं आहे, त्यांचे पती आहेत, मनी लाईफ नावाचं फाउंडेशन जे चालवतात. 2014ला त्यांनी पहिलं ट्विट केलेलं होतं आणि या कंपनीच्या एकूण कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं होतं. पण तरीसुद्धा आपल्याकडं कुणालाही जाग आली नाही. आणि 15 लाख कोटी रुपये इतका म्हणजे जगाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा अकाउंटिंग स्कॅम याला म्हणावं लागेल. तुम्हाला आठवतं आहे, UPAच्या काळामध्ये जेव्हा 2G घोटाळ्याची चर्चा चालू होती तेव्हा 1,76,000 कोटी रुपयांचा आकडा त्यावेळी भाजपनं अशा पद्धतीनं जनतेच्या माथी मारलेला होता की इतका मोठा स्कॅम झाला, 1,76,000 कोटी रुपये. त्या आकड्याचीच केवळ हेडलाईन झाली आणि हाच आकडा जनतेपर्यंत पोहोचला. नंतर म्हणजे अगदी गेल्या काही वर्षापर्यंत पुन्हा हे सगळं उघड झालं आणि जे कॅगचे विनोद राय होते त्यांनीसुद्धा सांगितलं की तो आकडा जो आहे तो मनानंच आलेला होता वगैरे वगैरे. त्या सगळ्या गोष्टी सोडा. त्यावेळी तो आकडा एका इंग्रजी वर्तमानपत्रानं आपल्या फ्रंट पेजवरती जसाच्या तसा नंबरमध्ये छापलेला होता. मला आशा आहे की उद्या हा 15 लाख कोटी रुपयांचा आकडासुद्धा आपल्या एखाद्या वर्तमानपत्रामध्ये फ्रंट पेजवरती यायला पाहिजे. पण दुर्दैवानं मी आत्ताच सांगतो की ते तसं होणार नाही. आपल्याकडं हेडलाईन मॅनेजमेंट चालू आहे. म्हणजे आत्ता पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर TMC कशी फोडली याच्या ब्रेकिंग न्यूज चालू आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तर विधान परिषदेमध्ये आमका विरोधकांचा उमेदवार पळवला, याव केलं, असल्या बोगस गोष्टी मीडिया चर्चा करतं आणि त्याच्यामध्ये सगळे गुंग आहोत. आपल्याला त्या ब्रेकिंग न्यूज वाटतात. प्रत्यक्षात इथं देशाच्या अर्थव्यवस्थेचं नेमकं काय झालेलं आहे आणि किती उथळ पद्धतीनं हा सगळा कारभार चाललेला आहे हे आपल्याला या एका बातमीतनं लक्षात येतं आहे. आता हा राजेश मेहता नावाचा जो व्यक्ती आहे तो किती बोगस आहे आणि तो काय काय गोष्टी सांगत होता, म्हणजे त्याच्या बिझनेस मॉडेलच्या कहाण्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यानं ज्या सांगितलेल्या होत्या त्याच्यावरूनच खरं सगळ्या इन्व्हेस्टर्ससाठी ओपन असतात, सेबीला ते बघायचे असतात. अशी लिस्टेड कंपनी इतके बोगस आकडे सांगून आपला व्यवहार करते, बोगस रेव्हेन्यू दाखवते एका स्विस गोल्ड रिफायनरीच्या नावानं, आणि तरी देखील त्याची कुठलीही चौकशी या सगळ्या काळामध्ये झालेली नाही आहे. सगळ्यात भयानक गोष्ट मी सुरुवातीला सांगितली,
LICनं या कंपनीमध्ये 10% इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ती नेमकी कुणाच्या सांगण्यावरून, जिथं या कंपनीपासून म्युच्युअल फंडसुद्धा बाजूला राहत होते. म्हणजे अगदी बातमी आहे बघा. म्युच्युअल फंड स्टेड अवे फ्रॉम राजेश एक्सपोर्ट्स वाईल LIC होल्ड्स ओव्हर 10% स्टेक. मग LIC ही तर सरकारच्या आदेशानुसार चालते. आपण अनेक गोष्टींमध्ये बघितलेलं आहे की जिथं सरकारच्या गोष्टी अडचणीत येतात तेव्हा LICला पैसे टाकायला सांगितलं जातं. मग या राजेश मेहताचं आणि सरकारचं नेमकं असं काय लागे बांधे आहेत की ज्याच्यामुळं या कंपनीमध्ये LICनं गुंतवणूक केली, याचं उत्तर या सगळ्या प्रकरणातनं देशवासियांना मिळायला हवं. अतिशय भयानक बातमी आहे आणि हा केवळ सेबीचा इंटरिम रिपोर्ट आहे. लक्षात घ्या की इंटरिम रिपोर्टमध्ये समोरच्या गुंतवणूकदाराला किंवा कंपनीला त्यांचं बाजू न ऐकता सुद्धा अनेकदा प्रकरण गंभीर असल्यामुळं तातडीनं कारवाई केली जाते आणि तशाच पद्धतीची कारवाई सेबीनं केलेली आहे. याचा अर्थ प्रकरण अजून किती भयानक होऊ शकतं हे तुमच्या लक्षात येईल. फायनल रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा तर अजून मोठ्या गोष्टी आपल्याला कळतील. पण ही आजच्या आपल्या अर्थव्यवस्थेची स्थिती आहे. कालच ब्लूमबर्ग या वर्तमानपत्रानं देशाची केंद्रीय बँक, रिझर्व्ह बँक ही चोरी छुपे सोनं विकते का याच्याबद्दलची एक बातमी छापलेली होती. त्याच्याबद्दल एक स्पष्टीकरण RBIनं दिलं, पण ते स्पष्टीकरणसुद्धा अधुरं आणि पुरेसं समाधानकारक नाही. कारण ब्लूमबर्गनं जो डेटा छापलेला होता 8 मे ते 22 मेच्या दरम्यान सांगितलेलं होतं आणि आपल्याला RBIनं जे स्पष्टीकरण दिलेलं आहे तो एप्रिलपर्यंतचा डेटा दिलेला आहे. त्यामुळं अशी सगळी बनवाबनवी चालू असताना सलग दुसऱ्या दिवशी काल ब्लूमबर्ग आणि आज रॉयटर 2 आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी भारतातल्या या भयानक गोष्टी उजेडात आणलेल्या आहेत आणि त्यामुळं म्हणजे मला तर हे सगळे आकडे ऐकल्यानंतर म्हणजे चक्रावून गेलेलो आहे मी. तुमची स्थिती नेमकी काय आहे आणि तुम्हाला या सगळ्या बातमीबद्दल नेमकं काय वाटतं? पुन्हा एकदा एक गुजराती माणूस अशा पद्धतीचा कारभार करताना आपल्याला दिसतो आहे. अर्थात या देशानं सगळा कारभारच गुजराती माणसांच्या हाती दिलेला आहे, तर आपण काय बोलणार? हा पण प्रश्न आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं ते आवर्जून कळवा आणि अशा पद्धतीच्या गोष्टी निर्भीडपणे मांडण्यासाठीचा आपला प्लॅटफॉर्म आहे, त्याला शक्य त्या पद्धतीने मदत करा. आपल्या मेंबरशिपबद्दल पुन्हा पुन्हा आवाहन करावं लागतंय. LICच्या माध्यमातून तुमचा पैसा सरकार अशा पद्धतीनं लुटून या फ्रॉड माणसांच्या घशात घालतं आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि आपली व्यवस्था जागं ठेवण्यासाठी स्वतंत्र पत्रकारितेला याच काळामध्ये सर्वात मोलानं खरं तर देशानं जपण्याची गरज आहे. त्यामुळे पुन्हा आव्हान मेंबरशिपबद्दल आपल्या मेंबरशिपचा आकडा जो आहे तो फार कमी आहे महिना. तो शक्य त्या लोकांनी अधिकाधिक पद्धतीनं जॉईन करावा जेणेकरून आपल्याला अशा बातम्या आणि अशा गोष्टी निर्भीडपणे बोलता येतील. तुर्तास थांबूयात इथे. धन्यवाद.